राज्यात उष्णतेची लाट सक्रिय आहेच, पण त्यासोबतच काही ठिकाणी पाऊस सुद्धा होतोय. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. आजचं जर तापमान पाहिलं तर 27 तारखेला अकोला थोडंसं थंड झालं तरी सुद्धा तापमान 46.3 अंश सेल्सिअस आहे. सर्वाधिक अमरावती 46.6 अंश सेल्सिअस. त्यानंतर या ठिकाणी भंडारा 42, बुलढाणा 43.6 तापमान थोडंसं वाढलं. ब्रह्मपुरी 43.4, चंद्रपूर 45.2, गडचिरोली 43.2, गोंदिया 41, नागपूर 45, वर्धा 46.5 आणि पुन्हा एकदा एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झालेली आहे. पण वर्ध्यामध्ये मे महिन्यात तापमान 48 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त पाहायला मिळालेलं आहे. तो रेकॉर्ड आहे आणि जूनमध्ये सुद्धा तापमान 48 पर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणजे हे तापमान अजूनही काहीच नाही. त्यानंतर वाशिम 44.4, यवतमाळ 45.2, मध्य महाराष्ट्रात पाहिलं तर अहिल्यानगर 41.8, जळगाव 44.6, जेऊर 42, कोल्हापूर 36.3, महाबळेश्वर 32.5, मालेगाव 42.6, नाशिक 39.8, पुणे 39.8, दोन्ही शहरात 40 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झालेले आहेत. सांगली 39.4, सातारा 41.2, तर सोलापूर 43.9 अंश सेल्सिअस. त्यानंतर मराठवाडा विभागात पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर 43, बीड 43.5 हे एप्रिल महिन्यातील 6वं सर्वाधिक जास्त नोंदवलेलं तापमान आहे. त्यानंतर धाराशिव 41.8, परभणी 44.5, उदगीर 42.1. मुंबईसह कोकणात पाहिलं तर अलिबाग 36.7, डहाणू 36.8, हरणे 33.4, कुलाबा 34.5, सांताक्रूज 34.3 आणि रत्नागिरी 33.5. म्हणजे डहाणू आणि अलिबाग थोडंसं तापलेत, पण बाकी इतर ठिकाणी तापमान कमी झालेलं दिसतंय. आणि सध्याची सिस्टम्स पाहिल्या तर हवेचं जोड क्षेत्रासारखी स्थिती किंवा कमदाबाचा पट्टा म्हणू शकता. तो विदर्भापासून दक्षिण मराठवाड्याच्या आसपास किंवा उत्तर कर्नाटकच्या भागापासून इकडे कर्नाटक, केरळपर्यंत गेलाय आणि या ठिकाणी मध्य महाराष्ट्रातही हवेची खंडितता म्हणजे दोन्ही बाजूनी एकत्र येऊन हवा शांत होते अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली आहे आणि त्याही भागांमध्ये त्यामुळे स्थानिक ढगनिर्मिती होऊन पावसासाठी वातावरण अनुकूल झालं. पण हा पाऊस खूप स्थानिक पातळीवरती आहे, खूप मोठ्या प्रमाणात नाहीये. क्वचित वादळी वारे, धुळीची वादळे आणि काही ठिकाणी पाऊस अशा प्रकारची स्थिती आहे. इकडे कर्नाटक, तेलंगणाच्या भागातही अशाच प्रकारे ढग आहेत आणि विदर्भाच्या उत्तर भागातही थोडंसं असा ढग दिसतोय. जर आपण सॅटेलाइट इमेजमध्ये पाहिलं तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये थोडेफार ढग दाटलेत. पारनेर, अहिल्यानगर, राहुरीच्या आसपासच्या भागांमध्ये हे पावसाचे ढग दिसत आहेत. अपेक्षा होती की नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरच्या 1-2 ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती होऊन पाऊस होईल. तर त्या प्रकारे ढगनिर्मिती झाली. पण त्यातल्या त्यात काही ढग इकडे छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम भागातही पोहोचले आणि काही ढग जालन्यातही विकसित झाले. विदर्भात अपेक्षा होती त्याप्रमाणे नागपूर, भंडारा, गोंदियाकडे पावसाचे ढग आहेत. जळगावच्या उत्तर भागातही आपण अपेक्षा वर्तवली होती की स्थानिक ढग निर्मितीची, तर त्याही ठिकाणी साधारणतः आपण म्हणू शकतो की यावळच्या आसपास भागांमध्ये थोड्याफार पावसाचे हे ढग हे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. आणि हे ढग जे आहेत अहिल्यानगरचे थोड्या वेळात विरून जातील. खूप मोठ्या क्षेत्रावरती पाऊस नाही. थोड्या वेळासाठी वादळी धुळीची वादळे असे पाहायला मिळतील. अहिल्यानगरच्या भागानंतर तेच ढग थोडेसे छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम भागात, नाशिकच्या येवल्याच्या आसपास सुद्धा येवला म्हणण्यापेक्षा नांदगावच्या आसपासच्या भागांमध्ये असे ढग होते आणि येवला नांदगावच्या आसपासून हे वैजापूरकडे थोडेसे ढग सरकलेले आहेत. त्यानंतर वर्धा, यवतमाळ, अमरावती, नागपूरच्या इतर ठिकाणी थोड्याशा पावसाचे ढग आहेत, पण मोठ्या क्षेत्रावर पाऊस नाही. हलके थेंब परभणी, जालन्यातही काही ठिकाणी होतील, पण विशेष मोठा पाऊस नाहीये. बेळगावच्या दक्षिण भागात थोडेसे पावसाचे ढग होते, पण तेही आता विरून गेलेले आहेत. आणि त्यामुळे रात्री खूप मोठ्या क्षेत्रावर पाऊस शक्यता नाही. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक थोडासा पूर्व भाग लगत होती. बीडचा पश्चिम भागापर्यंत पोहोचला तर हलका पाऊस होईल, जास्त शक्यता नाही. पुण्यातही छोटासा ढग होता, तोही आता विरून गेलेला आहे. उद्याची जर स्थिती पाहिली तर उद्या सुद्धा स्थानिक ढगनिर्मिती होण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, अति दक्षिणेकडील भाग किंवा त्याला लागून असलेल्या कर्नाटक, तेलंगणाच्या भागांमध्ये पावसाची स्थानिक पातळीवर ढगनिर्मिती होण्याची शक्यता आहे. ही शक्यता बेळगाव, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे, नाशिक, अहिल्यानगर या ठिकाणी सुद्धा राहील की एखाद्या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती होईल. मोठ्या क्षेत्रावरती पाऊस होण्याची शक्यता नाहीये. इतर ठिकाणी जास्त काही पाऊस होईल असा अंदाज सध्या दिसत नाहीये. तापमानात थोडीशी घट होऊ शकते तरी सुद्धा विदर्भ अजूनही बऱ्याच भागांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त, तर काही ठिकाणी नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम हा जो भाग असेल या ठिकाणी तापमान 43-44 अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळेल. परभणी, नांदेड, जालना 43 अंश सेल्सिअस ते 44 च्या आसपास, जळगाव 43-44 आसपास,
छत्रपती संभाजीनगर 42°C आसपास. धुळे नंदुरबार 43-44, मालेगावचा भाग असेल 43च्या आसपास, 42-43च्या आसपास. अहिल्यानगर पासून सोलापूर, पुणे, सातारा पूर्वेकडील भाग, सांगली पूर्वेकडील भाग 42°C आसपास तापमान राहील. नाशिक शहर 40° पेक्षा कमी, पुणे 40 पेक्षा कमी, सातारा 40च्या आसपास, कोल्हापूर 40 पेक्षा म्हणजे साधारणतः 37° किंवा 38 पर्यंत राहू शकतं. कोल्हापूरकडे थोडंसं तापमान थोडंसं कमी झालेलं आहे. पालघर ठाण्याच्या अंतर्गत भाग आहे. तापमान हे 40°च्या आसपास राहण्याची शक्यता आहे किंवा काही ठिकाणी त्यापेक्षा कमी राहील. किनारपट्टीलाही तापमान कमीच राहील कारण पश्चिमेकडचे वारे वाहत आहेत. 34°च्या आसपास तापमान पोहोचण्याची शक्यता आहे. जर आपण इशारे पाहिले हवामान विभागाचे तर त्यानुसार उद्या छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट आहे. तर अकोला, अमरावती या ठिकाणी सुद्धा उष्णतेची लाट पाहायला मिळू शकते असा अलर्ट हवामान विभागाने दिलाय. तर ठाण्यामध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आलाय. तर वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे. तर लातूर, धाराशिव या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना. यानंतर 29 तारखेचे जर आपण इशारे पाहिले तर 29 तारखेला उष्ण लाटेचे इशारे नाहीत. म्हणजे तापमान थोडंसं अजून कमी होण्याची शक्यता दिसते. बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलाय. पण असं मला वाटत नाही की एवढ्या मोठ्या क्षेत्रावरती मेघगर्जनेचा पाऊस होण्याची शक्यता 29 तारखेला दिसते. यात काहीसे बदल होऊ शकतात. ते आपण तुम्हाला सांगूच. आपला अंदाज थोडासा वेगळा आहेच. त्यानंतर नांदेड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. राज्यात इतर कोणत्याही जिल्ह्यांमध्ये धोक्याचे इशारे 29 तारखेसाठी देण्यात आलेले नाहीत. त्यानंतर 30 तारखेचे इशारे पाहिले तर अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया याच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे. बाकी इतर जिल्ह्यांमध्ये धोक्याचे इशारे देण्यात आलेले नाहीत. राज्याच्या इतर ठिकाणी कसले इशारे नाहीत, तापमानाचे इशारे नाहीत, उष्ण दमट हवामानाचे इशारे नाहीत. तापमान थोडंसं कमी होईल तरी सुद्धा उन्हाळा जाणवेल. मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागांमध्ये पश्चिमेकडून वाहणारे पश्चिमी वारे लवकर सक्रिय होतील. त्यामुळे या ठिकाणचं तापमान हे नियंत्रित राहण्याची शक्यता ही दिसत आहे. आणि जे अँटीसायक्लोनिक सर्क्युलेशन हवेचा उच्च दाब होता तो महाराष्ट्राच्या आसपास अजूनही आहे. पण लवकरच तो महाराष्ट्रापासून दूर निघून जाण्याची शक्यता दिसते. बाकी ऊन कडक आहे. पुरेसे पाणी पीत राहा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Facebook पेजवर पाहत असाल तर Facebook पेजला नक्की फॉलो करून ठेवा. त्यामुळे तुम्हाला असेच व्हिडिओ मिळत राहतील.